कुंपणानं शेत खाणं कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे एमपीएससी पेपर फुटी प्रकरण. पेपर फोडला एमपीएससीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं. ज्यानं पुरावे दिले त्याला उभं करण्यात आलं पेपर फोडणाऱ्या अधिकाऱ्यासमोरच. एवढंच नव्हे तर पेपर फुटलाय हे सिद्ध झाल्यानंतरही एमपीएससी मूग गिळून गप्प का होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एमपीएससी देणार का आणि कधी? कारण प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाहीये, तर अनेक महत्त्वाच्या पदांसाठी परीक्षा घेणाऱ्या एमपीएससीच्या विश्वासार्हतेचा आहे. पेपर फुटी प्रकरणात एमपीएससी कडून लपवाछपवी, फक्त परिपत्रक काढून एमपीएससी गप्प का? 120 पेक्षा जास्त गुण मिळवणारे संशयाच्या भोवऱ्यात. भाजप आणि राष्ट्रवादीत का जुंपली आहे? हे प्रश्न फक्त एमपीएससी पेपर फुटीचा फटका बसलेल्या परीक्षार्थींनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सतावत आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. एमपीएससी कडून ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली. मात्र त्याआधीच या परीक्षेचा पेपर फुटला होता. जुलै महिन्यात गौरव पाटील या व्यक्तीने याबद्दलचे पुरावे एमपीएससीला सादर केले. मात्र त्यावेळी एमपीएससीने हा पेपर फुटल्याचं नाकारलं, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा काही राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनी हा मुद्दा लावून धरला तेव्हा एमपीएससीला पोलिसांकडे तक्रार करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करावी लागली. फुटलेला पेपर ज्या ऋतुजा पाटीलच्या हाती लागला तिनं गौरव पाटीलला केलेले व्हॉट्सअप मेसेज जुलैपासून व्हायरल होत आहेत. हा प्रश्नपत्रिका संच दिलेला आहे, त्यातून कोणतेही प्रश्न येतील. हे प्रश्न सोडून जे काही प्रश्न असतील त्यातून कोणतेही 10 प्रश्न चुकीचे सोडवायचेत मला. त्यानं हे प्रश्न दिले होते, त्यामधनं 78 प्रश्न आले होते, ते मी कन्फर्म सोडवले. ते प्रश्न सोडून दुसरे आणखी प्रश्न मी सोडवले. असे एकूण 91 प्रश्न मी सोडवले. 77-78 प्रश्न कन्फर्म सोडवले मी. आता याला 2 डिवाइड करून घे. प्रश्नपत्रिका मिळाल्या असतील तर तपासून घे किती बरोबर येतंय ते. पप्पा बोलले मयूर ठाकरेला आता कुठेच काही बोलू नको, घरी सुद्धा सांगू नकोस. कारण म्हणे मी माझ्या सख्ख्या भावाला सांगितलेलं नाहीये. माझ्याकडे पैसे नाही म्हणाले, जे जमवले ते तिच्या लग्नासाठी जमवले होते म्हणे. पण हे कामाचं काही खरं नाही, कधी काहीही होऊ शकतं. कधी स्टे लागून जाईल किंवा अजून कट ऑफ हाय जाईल किंवा इंटरव्ह्यू नाही निघाले तर काही कुठे बोलू नको म्हणे. आणि मलाही सांगून दिलं यावर विश्वास ठेवू नको, तुझा जॉब चालू आहे त्यावरती लक्ष ठेव म्हणे. देवाची इच्छा असेल तर होईल, नाहीतर विषय सोडून दे. ओके. उद्या काही करून कौटिल्यानं 5 लाख रुपये मागितलेत. कुठून देऊ 5 लाख रुपये याच टेन्शनमध्ये पप्पा आहेत. ऋतुजा आणि गौरव या दोघांमध्ये जेव्हा बिनसलं, ऋतुजा गौरवला टाळू लागली तेव्हा चिडून गौरवने दोघांमधले चॅट आणि प्रश्नपत्रिकेचा संच पेपर फुटीचा पुरावा म्हणून एमपीएससीला ईमेलद्वारे पाठवला. त्यानंतर या गौरव पाटीलला एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासमोरच त्याचं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं. आणि आता या अभिजित लेंडवेंनाच या पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. म्हणजे एमपीएससी कडून चोरालाच न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. एमपीएससीच्या सगळ्या भूमिकेबाबत सगळ्या स्तरातून सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र एका परीक्षार्थी पुरताच पेपर फुटला असं परिपत्रक काढून एमपीएससी गप्प बसल्यानं कुणी संशय उपस्थित केला तर वावगं वाटता कामा नये. एमपीएससी पेपर फुटीचं केंद्र नंदुरबारची कौटिल्य अकादमी असल्याचं समोर आलंय. कौटिल्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटीलनं कुणाकुणाला पेपर विकला याचा पोलीस तपास करतायत. मात्र ज्या विद्यार्थ्यांची आधीच्या परीक्षेत सुमार कामगिरी होती आणि ज्यांनी औषध निरीक्षकाच्या परीक्षेत 200 पैकी 120 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत ते रडारवर येण्याची शक्यता आहे. ज्या गाडवेंना आता अटक केलं, तुम्ही बघा त्या गाडवेचं पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार ह्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती आहेत ना. आता तिथल्या पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते, ही माहिती आहे. आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे. कारण या सरकारचे अनेक अभिमन्यू ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि त्या अभिमन्यूला वाचवायचं सगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या सरकारच्या, म्हणून हे सगळा प्रयत्न त्यांचा चालू होता. या सुनील गाढवे यांचे माननीय पवार साहेबांसोबतचे फोटो नीट बघा. पवार साहेब आणि सुनील गाढवे नेमके संबंध काय? पुन्हा बघा पवार साहेबांचा आणखी एक फोटो.
आणखी बघा, स्वतः रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे एकत्रित फोटो हे बसलेले आहेत. सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचा संबंध काय? सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब यांचा संबंध काय? असा फोटोवरून तर्क लावण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाने करू नये. हे आहेत सुनील गाढवे. त्यांच्या पत्नीला औषध निरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेचे चांगले गुण मिळाले. मात्र सुनील गाढवे यांचे वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शरद पवारांची राष्ट्रवादी सुनील गाढवेंचं भाजपशी असलेलं कनेक्शन अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजपनं देखील सुनील गाढवेंचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी असलेले संबंध उजेडात आणण्याचा प्रयत्न केलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावलेले आरोप भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी फेटाळून लावले. माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. पेपर फोडून घर चालवण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही. अशा कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही. सुनील गाढवे हा माझा पीए किंवा नातेवाईक नाही. सुनील गाढवे विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन माझ्या संपर्कात आला होता. तो विरोधी पक्षातील नेत्यांकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी जात असतो, पण केवळ तेवढ्यावरून आरोप करणं योग्य नाही. मोघम आरोप करण्यापेक्षा ठोस पुराव्यासह आरोप केले तर अधिक योग्य. आता या राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे 40,000 परीक्षार्थींचं झालेलं नुकसान काही भरून निघणारं नाहीये. कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच. MPSCच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, हे शासनाचंही मत आहे. खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे, हा काही मास पेपर फुटलेला नाही. पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे. तथापि पारदर्शितेकरता MPSCने पूर्ण परीक्षा रद्द केली. पेपर फुटी संदर्भातले पुरावे हाती लागताच MPSCनं पाळमुळं खणायला सुरुवात केली. असं असलं तरी आतापर्यंत या प्रकरणातली बडी धेंड गजाआड झाली असती. मात्र MPSCनं सुरुवातीपासूनच घेतलेली भूमिका संशयास्पद असल्यानं पाणी नक्कीच कुठेतरी मुरत होतं, एवढं नक्की. सचिन गाड आणि अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई.